मध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर बनलाय। गावागावात तांड्या वस्त्यांवरती हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना अक्षरशः कसरत करावी लागते। 8 दिवसात एकदा गावामध्ये पाणी येते, त्यामुळे पाणी बचत करण्यासाठी 8 दिवसांनी एकदा आंघोळ करण्याची वेळ गावकऱ्यांवरती आली आहे। पाहूया मराठवाड्यातल्या भीषण पाणी टंचाई दाखवणारा हा ग्राउंड रिपोर्ट। मराठवाड्यातील गावागावात, रस्त्यांवर आणि घरांसमोर अशाच ड्रम्सच्या रांगा पाहायला मिळतात। 8 दिवसांनी का होईना गावात पाण्याचा टँकर दाखल होतो आणि शक्य होईल तेवढं पाणी साठवून ठेवण्यासाठी महिलांची अशी धडपड सुरू होते। परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की 5 रुपयाला हंडाभर पाणी घेण्याची वेळ आली आहे। मराठवाड्यातील गावागावात पाणी टंचाई पाहायला मिळते। तांड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा केला जातो। मी सध्या पैठण तालुक्यातील अब्दुलपूर तांडा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, गावात आपण प्रवेश करतात प्रत्येक घरासमोर आपल्याला अशा टँकरच्या रांगा लागतात। टँकर येतो, टँकरमध्ये या ड्रममध्ये पाणी टाकून पुढे निघतो। मात्र या आपल्या ड्रममध्ये हंडाभर पाणी घेण्यासाठी किंवा ते टँकरमधून काढण्यासाठी लोकांना रात्र जागून काढावं लागते, टँकरची वाट पाहावं लागते। विशेष म्हणजे हे टँकर 8 दिवसाला येते, कधी 5 दिवसाला, तर कधी कधी त्याला 10 दिवसही लागतात। गावातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरासमोर तुम्हाला हेच चित्र पाहायला मिळणार आहे। मराठवाड्यातील दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांनाही बसलाय। मोसंबीचा आगार अशी ओळख असलेल्या पैठणच्या पाचोड भागात शेकडो हेक्टरवरील बागा जळून खाक झाल्यात। दुष्काळामुळे बागा जगवायच्या कशा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। या बागेतल्या 2 एकरमधलं एकही झाडाचा पाला जो आहे तो तुम्हाला हिरवा दिसणार नाही। त्याचं कारण म्हणजे विहिरीत पाणीच उरलेलं नाही आणि अशात आता ह्या बागा तोडण्यापेक्षा पर्याय या शेतकऱ्यांसमोर उरलेला नाही आहे। भरपूर कष्ट केले, लहानचं मोठं केलं तर आताच्या पोटाप्रमाणे त्याला जपलं, पण निसर्गानं साथ नाही दिली शेवटी। त्याच्यामुळे ते आपल्या डोळ्यात एकच जळून चालले। मन भरून येतं काय, मन असं लेकरांप्रमाणे हे सगळं जळ हे आहे आणि आता जळतं कसं वाटतं, म्हणजे खूप वेदना होतात। पुढं काहीच केलं चालत। भरपूर प्रयत्न केले, त्याला ठिबक केली, विहीर खांदी, पाईपलाईन केल्या, पण पाणीच नाही, विहिरीतच पाणी नाही राहिलं। इकडे जालन्यातही भीषण पाणी टंचाईचं संकट आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांसोबतच वयस्कर माणसांनाही पायपीट करावी लागते। टँकरचं पाणी मिळालं तरीही कुटुंबासोबत घरातल्या जनावरांची तहान भागवणं आता शेतकऱ्यांसाठी कठीण झालंय। या ठिकाणी परिस्थिती अशी झाली, ज्या त्या विहिरीहून पाणी पुरवठा टँकरला होतोय त्या विहिरीचं सुद्धा आता तळ गाठलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढा पाण्याचा त्रास गावगाड्यामध्ये होत आहे की गावातील माता भगिनींना दूरवरून पाणी आणावं लागतं, त्या विहिरींना सुद्धा पाणी नाही। टँकर येतो 6-7 रोजाला आणि उली वापरितो आणि नसल्यावर कोसावून 2 कोसावून आणतो आणि आमच्या पाण्याची दैनीची डोंगरात असल्यामुळं पियाला आम्ही हेच पितो। किती दिवसापासून पाणी टंचाई? जवळजवळ आम्हाला पाऊस काळ संपल्यापासूनच, कारण आम्हाला पाऊस नाही झाला यंदा, अशामुळे तर मग आमच्या गावाला पाणी सोय करावं म्हणणं असं म्हणलं। जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांनीही आता तळ गाठलाय। गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे। जालना शहराला पाणी पुरवठा करणारा हा संत गाडगे बाबा जलाशय आहे। आपण त्या जलाशयामध्ये उभं आहोत। आपण बघू शकतो की या ठिकाणी तब्बल 14 वर्षानंतर या जलाशयानं आता तळ गाठलेला आहे। 1935 मध्ये मलिक अंबर यांनी या तलावाची निर्मिती केली होती। तेव्हापासून जालना शहराला ग्रॅव्हिटी पद्धतीने म्हणजेच हवेच्या दाबाच्या प्रेशरने पाणी पुरवठा केला जात होता। तिकडे सांगली जिल्ह्यातही दुष्काळाचा तीव्र फटका बसलाय। उन्हाची तीव्रता, चारा आणि पाणी टंचाईमुळे जवळपास 1 लाख लिटर दुधाचं उत्पादन घटलंय। उन्हाळ्यात वैरांची टंचाई भरपूर आहे, परत प्याला पाण्याची टंचाई झालेली आहे आणि उन्हामुळं जनावर दूध कमी देतात। आता प्रत्येक म्हशीमागं लिटरला दणका बसलेला आहे उन्हामुळं, ओला चारा मिळत नाही आहे आता, आणि जनावर पाळायचं आता म्हशी पाळायचं काय ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे। इन्कम सोर्स कमी झालेला आहे। एक म्हैस येल्यानंतर 3 ते 4 महिने दूध व्यवस्थित देते, तिथनं एक भाकड काळ 6 ते 7 महिने आहेत या म्हशीचा, ते सगळं फुकडचं घालावं लागते।
शेतकऱ्यांना हे जनावर नकोसं झालेलं आहे आता. मराठवाड्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून टँकर सुरू करण्यात आलेत. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यात तब्बल 1706 टँकर्सनी पाणी पुरवठा केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 405 गावं आणि 61 वाड्यांवर 656 टँकर्सनी पाणी पुरवठा सुरू आहे. जालन्यात 329 गावं आणि 75 वाड्यांवर 488 टँकर्स. बीडमध्ये 308 गावं आणि 282 वाड्यांवर 382 टँकर्स. परभणी जिल्ह्यात 8 गावं आणि 7 वाड्यांवर 5 टँकर्स. नांदेडमध्ये 3 गावं आणि 13 वाड्यांवर 16 टँकर्स. धाराशिवमध्ये 89 गावात 131 टँकर्स. तर लातूरमध्ये 18 गावं आणि 4 वाड्यांवर एकूण 21 टँकर्सनी पाणी पुरवठा केला जातोय. जलाशयातील पाण्याची पातळी घटल्यामुळे शेतीसह उद्योगांना मोठा फटका बसलाय. योग्य वेळी पाऊस पाणी न झाल्यास मराठवाड्यावर भीषण पाणी संकट ओढवणार आहे हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.